तर रिडेव्हलपमेंटमध्ये जाताना 79A कलमचं महत्त्व काय आहे? रिडेव्हलपमेंट म्हणजे सोसायटी जेव्हा पुनर्विकासासाठी जाते तेव्हा अ, म्हणजे त्यांना म्हणजे 2015मध्ये जेव्हा पुनर्विकास खरंच चालू झाला होता, त्यावेळेला सोसायटीकडे म्हणजे कुठल्याही संस्थेकडे किंवा कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये कुठलीही मार्गदर्शक तत्त्वे नव्हती. म्हणजे 2009ला एक त्यांचा GR होता, परंतु तो तेवढा इफेक्टिव्हली कुणी त्याच्याकडं म्हणजे एवढं पाहत नव्हतं. मग त्यानंतर त्याच्यात बऱ्याचशा म्हणजे कमतरता होत्या, ज्या की अपडेट करून परत 2019ला एक नवीन GR आला. त्याच्यामध्ये 79A कलम इंट्रोड्यूस झालं आणि त्याच्यामधल्या ज्या काही कमतरता होत्या त्या पूर्ण करण्यात आल्या. 79A कलम म्हणजे गव्हर्नमेंटने एक अशी गाईडलाईन काढलेली आहे सहकारी संस्थांसाठी, की त्यांना पुनर्विकासाला जायचं असेल, समजा आपल्याकडे कुठलीच माहिती उपलब्ध नाही, ब्लँकली संस्था पुनर्विकासाला जातात आहे. मग त्यावेळेला पूर्वी काय करायचे लोक, की एक डेव्हलपर चूज करायचे संबंधातलं आणि त्यांना सांगायचे करा तुम्ही रिडेव्हलप. म्हणजे कुठलंही काही त्यांच्याकडं माहितीच उपलब्ध नव्हती. परंतु काही वेळेस कसं असायचं, की संस्था लिक्विडेशनमध्ये गेलेल्या असायच्या, काही केलेलंच नसायचं, ऑडिट नसायचं, रिझोल्युशन्स नसायचे. म्हणजे फक्त संस्था स्थापन केली, ओके. पण काहीच बाकी त्याचं काहीच नाही कामकाजच काही केलेलं. केलेलं नाही. फक्त चाललंय आणि PDCC बँकेत एक खातं आहे जे डेव्हलपरने उपयोग करून, पण ते तसंच पडलेलं आहे. म्हणजे त्यांनी ते ट्रान्सफर पण नाही करून घेतलेलं आपल्या स्वतःच्या नाव. मग आता अशा ठिकाणी ते डेव्हलपरने जे काही पैसे भरलेले असतात त्यांच्या खात्यावरती, की चीफ प्रमोटर म्हणून आपली एक अमाऊंट असते त्यांच्या शेअरची, ती अमाऊंट तशीच पेंडिंग असते. त्याच्यावर व्याज चढत चढत ते बरीचशी अमाऊंट त्याची झालेली असते आता. परंतु आता नवीन जे चीफ प्रमोटर असतात म्हणजे त्यावेळेचे जे असतात ते आता हयात नसतात, कॉन्टॅक्टमध्ये नसतात, किंवा तो पण व्यक्ती फ्लॅट सोडून गेलेला असतो. बिल्डर असेल तर बिल्डर एक्सपायर्ड असतात काही काही वेळेस. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काहीच नाही करू शकत. आणि अशा गोष्टींमुळे काय व्हायला लागलं, की सहकारी संस्थांना अडचणी निर्माण व्हायला लागल्या, की याच्यावर पर्याय काय. मग बिल्डर येतात, बिल्डर नवीन स्कीम उभा करतात, त्याचं नाव बदलून देतात सोसायटीचं, पण सोसायटी तुमची इनॅक्टिव्ह होतच नाही. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोलल्याप्रमाणे आपण सोसायटी कधी इनॅक्टिव्ह होत नाही. रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये सोसायटी ही कंटिन्युअसली ॲक्टिव्ह राहते. मग काही वेळेला सोसायटी लिक्विडेशनमध्ये गेलेली असते, त्याचं नॉलेज बिल्डर पण काही त्याच्याकडे लक्ष देत नसायचे. ते फक्त यायचे, बिल्डिंग पाडायचे, कन्स्ट्रक्शन. बिल्डरला कन्स्ट्रक्शनचा अनुभव असतो, परंतु सोसायटीचे म्हणजे प्री कन्स्ट्रक्शन स्टेज काय आहे, रिडेव्हलपमेंट स्टेज काय आहे, याबाबत बिल्डर काही विचारणा करतच नाही आणि कारण त्याच्यावर चर्चाही करत नाही. म्हणजे मेंबरचं रजिस्ट्रेशन काय आहे, मेंबरचे तुमच्या जे रजिस्टरमध्ये नावं आहेत का, खरंच ते मेंबर आहेत का, खरंच त्यांचे वारस रेकॉर्डर आहेत का, नॉमिनेशन त्यांचं झालेलं आहे का. म्हणजे एक सोसायटी होती, एक किस्सा सांगतोय तुम्हाला. एक सोसायटी होती, त्याच्यामध्ये काय झालं होतं, की नॉमिनेशन फॉर्म सोसायटीने घेतले होते भरून. नॉमिनेशन फॉर्म भरून घेतले. मग आता काही लोकांनी आपल्या पत्नीची नावं लिहिली, कोणी मुलांची लिहिली, कोणी कोणाची काय लिहिली, वडिलांची, आई. अशा पद्धतीने नॉमिनेशन भरलं गेलं. त्याचा एक सभासद डेथ झाला. डेथ झाल्यानंतर सोसायटीकडं उपलब्ध माहिती होती, की ही बाबा यांची पत्नी आहे. मग सोसायटीने त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्या पत्नी तिथं आल्या. मग सोसायटीने त्यांच्या नावावर फ्लॅट सांगितलं, की तुम्ही याच्या आजपासून ओनर आहात. मग त्यांना काय ज्या गरजेच्या गोष्टी होत्या त्या करून दिल्या. काही कालावधीनंतर त्या व्यक्तीची अजून एक पत्नी आली. तिने सोसायटीवर क्लेम केला, यांचं म्हणजे माझं राईट आहे, मी यांची पत्नी आहे. सोसायटी कन्फ्यूज झाली, या तर व्यक्तीने नाव यांचं लिहिलेलं. मग अशा वेळेला सोसायटी ती म्हणजे आम्ही तुमच्या विरुद्ध लिगल ॲक्शन घेऊ, कारण की तुम्ही कुठली विचारणा न करता यांच्या नावावर केलं. मग अशा वेळेला सोसायटीने काय करायला पाहिजे, म्हणजे नॉमिनेशन तुम्ही दिलं आहे तर सोसायटीने नॉमिनेशनसोबतच राहायला पाहिजे, कारण की तुम्ही नॉमिनेशन भरलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही आमच्यासोबत राहिलेला आहात या लेडीजसोबत, आणि जर तुमचा कुठला राईट असेल तर तोपर्यंत सोसायटीने कोणालाच सहकार्य करू. जर तुमचा काही राईट असेल त्याच्यावरती म्हणजे दुसऱ्या पत्नीचा काय असेल तर तो तुम्ही कोर्टातनं सिद्ध करून आणा. ओके. तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेट घ्या, हेअरशिप सर्टिफिकेट घ्या, तिथं तुमचे जो कोणी वारसदार असेल, जशी कोर्टाची ऑर्डर असेल त्याप्रमाणे सोसायटीने कार्य करायला पाहिजे असं. मग ह्या 79A कलम काय आहे, की त्यात एक मार्गदर्शक तत्त्व दिलेले आहेत, की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की सोसायटीने कोणती कोणती रजिस्टर्स मेंटेन केली पाहिजे, पुनर्विकासाला जाण्यासाठी तुमच्याकडे काय काय कागदपत्रांची यादी असली पाहिजे, परत तुम्ही कन्सल्टंट नेमले पाहिजेत, म्हणजे PMC नेमली पाहिजे,
किंवा तुम्ही एखादे आर्किटेक्ट किंवा लीगल कन्सल्टंट नेमले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही त्या सगळे रिझोल्युशन्स लिहिले पाहिजेत. जसं जसं तुमच्या पुनर्विकासाच्या चर्चा पुढे जातात तसं तसे तुम्ही रिझोल्युशन्स लिहिले पाहिजेत. तुम्ही वेबसाईट बनवली पाहिजे. तुम्ही टेंडरिंग प्रोसेस केली पाहिजे. तुम्ही पेपरला जाहिरात दिली पाहिजे की ओपन टेंडर मागवले पाहिजे. त्यातून तुम्ही ट्रान्सपरन्सी मेंटेन करून तुम्ही डेव्हलपरचे सिलेक्शन केलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट विचार करून तुम्ही निर्णय घेतले पाहिजे. मॅनेजिंग कमिटीने डोळ्यात तेल घालून म्हणजे पुनर्विकासाचं हे केलं पाहिजे. त्याच्यासाठी रेंट डिसाईड करणे हे करणे कन्सल्टन्सच्या मदतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. असं 79A हे जे गव्हर्नमेंटचं परिपत्रक आहे हे संस्थेला विनासायास यशस्वी पुनर्विकास करण्यासाठी जे लोक या गाईडलाईन फॉलो करणं हे काही कंपल्सरी नाही आहे. परंतु जर तुम्ही या गाईडलाईन्स फॉलो केल्या आणि त्याच्या पद्धतीने जर तुम्ही रिडेव्हलपमेंट केला आपल्या संस्थेत तर तुम्हाला म्हणजे यशस्वी पुनर्विकास ज्याला म्हणतो आपण त्याला तो पूर्ण होतो, फायदा होतो. आणि यशस्वीरित्या तुम्ही पुनर्विकास म्हणजे जसं तुम्ही आज डिमॉलिशिंगच्या वेळेस तुम्ही जसं डिस्प्लेसमेंट केलेली आहे तसंच तुम्ही नवीन घरात पण आनंदाने येऊ शकता. जर तुम्ही आज तुम्ही घर सोडलंय, तुम्ही 7-8 वर्षांनी 9 वर्षांनी घरात येतात तर तो आनंद नसतो. नक्कीच. जर तुम्ही वेळेत घर पूर्ण केलं, वेळेत तुम्ही घरामध्ये आलात तर ते तुम्ही म्हणजे तुम्ही आनंदाने तुमच्या घरामध्ये राहू शकता. नाहीतर एवढा त्रास सहन करून म्हणजे आपल्याला त्याच गोष्टी आठवत राहतात की आपण किती म्हणजे घरात आल्यानंतर घराच्या संबंधित गोष्टी जास्त आयुष्यभर लक्षात राहतात. त्यामुळं संस्थेंनी जे काही गव्हर्नमेंटनी शासनाने तुम्हाला जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करायला पाहिजे आणि ते केल्यानंतर तुमचा पुनर्विकास अगदी सोपा होईल. तर या सर्व प्रोसिजरमध्ये पॉवर ऑफ अटर्नीचं काय महत्त्व आहे? आता सोसायटीमध्ये आपण एक 3-4 डॉक्युमेंट आपण बिल्डरसोबत बनवतो. म्हणजे जसे की रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट एक बनवतो, पॉवर ऑफ अटर्नी बनवतो त्याच्यासोबत आणि एक PAAAचं डॉक्युमेंट बनवतो डेव्हलपरसोबत. तर कसं रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटबद्दल आणि म्हणजे PAAAबद्दल बोललं जातं, परंतु पॉवर ऑफ अटर्नीबद्दल जनरली कोणी बोलत नाही. कारण की लोकांना माहीत असतं की ते पॉवर ऑफ अटर्नी DA आणि PA एक म्हणजे हे कोलॅटरल डॉक्युमेंट आहेत. तर पण पॉवर ऑफ अटर्नीमध्ये आपण म्हणजे काय असतं डॉक्युमेंट आहे तर आपण डेव्हलपमेंटसोबतच बिल्डरला फ्लॅट विकण्याचे किंवा म्हणजे त्या रिडेव्हलपमेंटच्या कन्स्ट्रक्शनच्या संदर्भात ज्या ज्या काही परमिशन्स लागतात म्हणजे कॉर्पोरेशनकडून म्हणा, सोसायटी ऑफिसकडनं म्हणा किंवा तुमच्या फायर एजन्सीकडनं, लिफ्टच्या AMC म्हणजे जिथून सिव्हिल कोर्टातनं म्हणा, कुठल्याही नगररचना विभागाकडनं, नगरभूमापनाकडनं म्हणजे जिथून पण तुम्हाला DP प्लॅनच्या संदर्भात असतील, रोड वाइंडिंगच्या संदर्भात असतील, या ज्या NOC लागतात त्याच्यासाठी जमीन मालकांच्या वतीने म्हणजे सोसायटीच्या वतीने डेव्हलपरनी या सगळ्या परमिशन्स घ्यायच्या आणि कन्स्ट्रक्शन पूर्ण करायचं. याच्यासाठी आपण पॉवर ऑफ अटर्नी पण पॉवर ऑफ अटर्नीसुद्धा रद्द करायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपलं काम होतं त्यावेळेस रद्द केली पाहिजे. त्याच्यामध्ये क्लॉजेस टाकले पाहिजे की जर का म्हणजे समजा बिल्डरनी 3-4 वर्ष कामच नाही केलं, परत FSI वाढला तर बिल्डर परत आपण आता पॉवर ऑफ अटर्नीचा यूज करून तुम्हाला ते नवीन FSI पण कन्झ्युम करून घेतो. पण त्यावेळेस सोसायटीला कोणी विचारलं जात नाही आणि सोसायटी पण विचारत नाही कारण की आपण आता राईट्स दिलेत म्हणल्यानंतर त्यांनाही काही बोलतात. पण त्यावेळेला तुम्ही रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये ते गोष्टी मेन्शन केल्या पाहिजे किंवा वाढलेल्या FSIचं त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार आहे म्हणजे आणि ते घेताना पॉवर ऑफ अटर्नीचा यूज बिल्डरने नाही करायला पाहिजे. त्याच्यासाठी बिल्डरनी सोसायटीची कन्सेंट घेतली पाहिजे. आणि पॉवर ऑफ अटर्नी जेव्हा करतोय समजा त्याच्यात पण एक टर्मिनेशन क्लॉज असला पाहिजे. जर रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट टर्मिनेट झाला तर कोलॅटरली पॉवर ऑफ अटर्नी पण टर्मिनेट झाली पाहिजे. या गोष्टी फार लक्षात ठेवण्याच्या गरजेच्या आहेत. आणि ही कन्सल्टन्सी अशा जनरली सोसायट्यांना कोणी देत नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा म्हणजे तुम्ही आज जर व्हिडिओ आमचा ऐकत असाल तर या गोष्टीवरती तुम्ही लक्ष केंद्रित करणं नक्कीच आणि तुमचे जे कोणी कन्सल्टंट असतील त्यांच्याकडनं या गोष्टीबाबत माहिती घेऊन ते क्लॉजेस तुम्ही ॲड करणं गरजेचं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि पॉवर ऑफ अटर्नीला तुमचे राईट्स फक्त रिडेव्हलपमेंट संदर्भातच असले पाहिजेत. म्हणजे तुम्ही इतर कुठलेही राईट्स हे करा स्पेसिफिकली राईट्स तुम्ही व्यवस्थित तो ड्राफ्ट केला पाहिजे पॉवर ऑफ अटर्नी. जसा तुम्ही रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट ड्राफ्ट करताय वाचताय तसाच तुम्ही पॉवर ऑफ अटर्नीचा ड्राफ्ट पण वाचला पाहिजे. नाहीतर असे इतर कुठल्याही राईट्स त्यांना डेव्हलपरला नाही गेले पाहिजे म्हणजे त्यांच्यावरही बंधनं राहतात.
आणि जेणेकरून तुमच्या प्रोजेक्टला पण कुठं हानी पोहोचत नाही. रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये काय काय क्लॉजेस असायला पाहिजेत? जेव्हा डेव्हलपरसोबत आपल्या सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स ठरतात, ऑफर लेटर आपण पाहतो, तर मग रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट बनतं एक. मग त्याच्यामध्ये तुम्ही पहिले जे ऑफर बिल्डरने तुम्हाला दिलेली असते आणि MOU जो तुम्ही बिल्डरसोबत केलेला असतो, त्यामधल्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या तरी रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये मेन्शन होतातच. त्याच्यासोबत तुमचे काय राईट्स आहेत, ऑब्लिगेशन्स काय आहेत, सोसायटीने केलेले रिक्वायरमेंट काय आहेत, त्यानुसार बिल्डरने दिलेली ऑफर काय आहे, ॲमेनिटीज काय आहेत, ॲज अ नेक्स्चर काही जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत का, IOD प्लॅन कसा आहे, प्लॅनप्रमाणेच तुमचे फ्लोअर वाईज तुमचे फ्लॅट ठेवलेले आहेत तुम्ही, मग तो प्लॅन जोडलेला आहे का रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये. आणि त्यातनं क्लॉजेस म्हणजे पेनल्टी क्लॉजेस सगळ्यात महत्त्वाचे असतात. मग तुम्ही त्याच्यामध्ये टर्मिनेशन क्लॉज टाकलेला आहे का डेव्हलपरचा. म्हणजे समजा आता एखाद्या वेळेस आपण रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करतो आहे, बिल्डरने आता तुम्हाला मी अभंग समताचं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जे अभंग समतामध्ये प्रॉब्लेम काय झाला होता की त्यांनी क्लॉज टाकला नव्हता बिल्डरच्या टर्मिनेशनचा. तर बिल्डरने काय सांगितलं, माझ्याकडे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे तर मी ही बिल्डिंग कधी पण डेव्हलप करू शकतो. मग तसंच तुम्ही जर असे टर्मिनेशन क्लॉज नाही टाकले, ठीक आहे ना, बिल्डरला थोडा लेट झाला, 2 महिने 4 महिने, तुम्ही त्याच्यावर पेनल्टी इम्पोज करू शकता. परंतु त्याला जर तशी सवय लागत गेली की तो 2 वर्ष 4 वर्ष 6 वर्ष तुमच्या बिल्डिंगला काहीच काम नाही करत आहे, तर त्यावेळेला तुम्ही टर्मिनेट करू शकत नाही ना, कारण तुमच्याकडे टर्मिनेशन क्लॉज नाही आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला दिवाणी दाव्याची हेल्प घ्यावी लागते. मग ते दावे वर्षानुवर्ष चालत राहतात. मग म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स रिडेव्हलपमेंटमध्ये वाढत जातो. म्हणजे आमची जरी प्रॅक्टिस 8-10 वर्षाची असेल तरी तुमचाच रिडेव्हलपमेंटचा 15 वर्षाचा कालावधीचा एक्सपिरियन्स असतो की तुम्ही हे कोर्ट केसेस किती. असे नंबर ऑफ उदाहरणं आहेत की बऱ्याचशा सोसायट्यांनी बिल्डरला त्याच बिल्डरला न टर्मिनेट करता कामं करायला लावलेली आहेत. आणि म्हणजे काही लोकांनी बिल्डर बदललेले पण आहेत, परंतु त्यांचे वर्ष खूप वाया गेलेले त्याच्यामध्ये. पण जर तुम्ही हा टर्मिनेशन क्लॉज ऑलरेडी रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये टाकला तर तुम्हाला सोप्या पद्धतीने म्हणजे सगळ्यांचाच त्रास वाचतो. आणि ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट खाली तुम्ही जाऊ शकता, स्पेसिफिक परफॉर्मन्स ॲक्ट खाली तुम्ही घेऊ शकता परत तुम्ही आर्बिट्रेशनचा क्लॉज, काही सोसायट्या आर्बिट्रेशनचा क्लॉज टाकत नाहीत कारण त्याचा खर्च, परंतु आर्बिट्रेशन क्लॉज असणं पण महत्त्वाचं आहे. तुम्ही पेनल्टीमध्ये 2-3 रेमेडीज स्विच करू शकता, म्हणजे 2-3 रेमेडीज टाकू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला कुठल्या कायद्याखाली म्हणजे तुम्हाला रिलीफ मिळवायचा आहे तो तुम्ही मिळवू शकता. पण जर छोटी गोष्ट असेल तर आर्बिट्रेशनच्या माध्यमातून लवकर सोडवली जाते. तुम्हाला सिव्हिल कोर्टात जायचं म्हटल्यानंतर परत ते 2-3 वर्ष कोण खर्च करणार. त्यासाठी तुम्ही रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये पेनल्टी क्लॉजेस व्यवस्थित असले पाहिजेत. तुमच्या ज्या रेंट आहे, ऑफर म्हणजे तुम्हाला दिलेला आहे, रेंट आहे, ब्रोकरेज चार्जेस आहेत, बेटरमेंट आहे, हार्डशिप चार्जेस आहेत, शिफ्टिंग चार्जेस आहेत, तुमचे ॲग्रीमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी त्यात टाकल्या गेलेल्या पाहिजेत. त्याची रीतसर अमाऊंट लिहिली पाहिजे. तुमचा फ्लॅट म्हणजे एरिया, तुमच्या मेंबरची लिस्ट, त्यांचा एक्झिस्टिंग एरिया, कार्पेट एरिया, त्यांचा रेरा कार्पेट एरिया किती आहे हे टाकलं गेलं पाहिजे. पार्किंगचा एरिया किती दिला जाणार आहे, त्यांचं एक्झिस्टिंग क्षेत्र किती आहे, नवीन वाढीव एरिया त्यांना किती मिळणार आहे, या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटमध्ये व्यवस्थितरित्या इनकॉर्पोरेट केल्या गेल्या पाहिजे. तुमच्या सगळे रिझोल्युशन झालेले आहेत, त्याच्या तारखा टाकल्या गेल्या पाहिजे. तुम्हाला जर संस्थेचं नाव बदलायचं असेल, तुमची इच्छा असेल तर ते नवीन नाव पण त्याच्यात तुम्ही ॲड करून घेतलं पाहिजे. परत तुमचे जेवढ्या पण बिल्डरसोबत काही कन्सेंट लेटर दिलेले आहेत तुम्ही ते अटॅच केले गेले पाहिजेत. त्याला बिल्डरला दिलेले कन्सेंट, त्यांच्यासोबत झालेले ठराव, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला दिलेले ठराव, त्यांची संमती, या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला अटॅच झाल्या पाहिजे. त्याची ऑफर अटॅच झाली पाहिजे डेव्हलपरची. तुम्हाला जे कोड्स दिलेले आहेत, ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याप्रमाणेच म्हणजे त्यांचं डिक्लेरेशन पाहिजे बिल्डरचं की या गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत म्हणून आणि या देणार आहोत म्हणून. आणि या जर गोष्टी नाही दिल्या तर त्या रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्यात इन्क्लूड केल्या पाहिजेत. हे क्लॉजेस असतील तर म्हणजे जे तुमचं सोसायटीचं मदर डॉक्युमेंट आहे, सोसायटीचं जे बायबल आहे, ते सगळं क्लिअर कट असेल तर तुम्हाला यशस्वी पुनर्विकास होण्यापासून कोणीही अडवू शकतो. आणि त्यासाठी माझा सल्ला आहे की तुम्ही लीगल कन्सल्टन्सी तरी घ्यायलाच पाहिजे. नक्कीच. आणि त्यानुसार तुम्ही
म्हणजे सोसायट्यांनी असा विचार केला पाहिजे, कन्सल्टन्सीचं ऐकलं पाहिजे. म्हणजे तुम्ही सोसायट्या येतात, पण ते जसं काही आम्ही कन्सल्ट करतोय तुम्हाला अशा पद्धतीने ते आपल्याला प्रश्न, तसं नाही असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हे करा, त्यांनी हे नाही आपल्या कन्सल्टन्सीवरती विश्वास ठेवला नक्कीच. पाहिजे. त्यांनी कन्सल्टन्सी ही शेवटी आपल्यासाठी आहे. कुठलीही गोष्ट करताना एका तज्ञाकडून सल्ला घेतलेला कधी पण चांगलं असतं. आणि त्यांनी हा विचार केला पाहिजे की कन्सल्टन्सी लावली आहे ना, तर ही आपल्यासाठी आहे. कन्सल्टंट हा सोसायटीच्या बाजूने आहे. कन्सल्टंट हा सोसायटीमधलाच एक मेंबर आहे. तो तुमच्याच हितासाठी लढतो आहे, तुमच्यासाठीच लढतो आहे. मग तुम्ही एका स्ट्रेंज पॉईंटला येऊन तुम्ही असं नाही म्हणलं पाहिजे की तुम्ही आम्हाला हे नका सांगू, म्हणजे काही गोष्टी असं नाही व्हायला पाहिजे सोसायटीकडनं. ही सगळ्यात मोठी चूक असते की तुम्हाला या गोष्टी डेव्हलपरच्या वकिलांना आपण दिलेले करेक्शन थोडेफार वाटतातच त्रासदायक, कारण खूप वेळा करेक्शन असल्यानं, परंतु करेक्शन्स आपल्याकडून गेले पाहिजे. स्ट्रॉंग टीमनी सांगितलं पाहिजे सोसायटीचे की आमचे हे करेक्शन झाल्याशिवाय आम्ही डेव्हलपमेंटवरती साईन नाही करणार. मग त्यावेळेला तुम्ही यशस्वी पुनर्विकास म्हणजे तुमच्या हातात ती किल्ली आहे, गुरु किल्ली आहे. ही तुमच्याकडं जी तज्ज्ञांची टीम असणं ही तुमच्या यशस्वी पुनर्विकासाची गुरु किल्ली आहे. ती जर तुम्ही वापरत नसाल तर अनेक अडथळ्यांना तुम्हाला सामोरं जायला लागेल. तर PAAA डॉक्युमेंट्समध्ये काय असतं नक्की? PAAA म्हणजे परमनंट अल्टरनेट अकॉमोडेशन ॲग्रीमेंट असतं. तर म्हणजे शक्यतो आता कसं आहे, काही डेव्हलपर्स जे आहेत ना, ते सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट करून देतात. म्हणजे PAAA करून देत नाहीत बऱ्याचशा ठिकाणी. PAAA म्हणजे कसं असतं की जेव्हा तुमचा IOD येतो सँक्शन करून, IOD आल्यानंतर तुम्हाला फ्लॅट अलॉट होतात. म्हणजे बिल्डर सांगतो तुमचा फर्स्ट फ्लोअरवर आहे, जोशींचा सेकंड फ्लोअरवरती आहे, यांचा ह्याच्यावरती. मग ते जे फ्लॅट आहेत, तुम्ही जेव्हा तुमची सोसायटी पुनर्विकासाला जाते, डिमॉलिशिंगची जेव्हा तुम्हाला ऑर्डर येते की तुम्हाला वॅकेट करायला लागणार स्पेस, त्यावेळेला तुम्ही हे PAAA डॉक्युमेंट अगोदर रजिस्टर करून घेतलं पाहिजे बिल्डरकडून. कारण काय की त्यावेळेस तुमचा तो फ्लॅट जो तुम्हाला अलॉट केलेला आहे, तो फ्लॅट तुमचा ॲग्रीमेंट म्हणजे तुमचं तिथं राईट क्रिएट होतो. कारण बिल्डिंग पडल्यानंतर तुमचा समजा आज 4 नंबरचा फ्लॅट असेल, तुम्हाला 104 दिलेला आहे, तर 104 वरती तुमची ओनरशिप आहे का? नाही आहे. तुमचं फक्त फ्लॅट नंबर 4 वरती ओनरशिप आहे. 104 वरती ओनरशिप कधी क्रिएट होईल? जेव्हा तुमचं डॉक्युमेंट रजिस्टर होईल त्यावेळी. मग त्या PAAA मध्ये काय काय असलं पाहिजे? तुमचा फ्लॅटचा एरिया असला पाहिजे, एक्झिस्टिंग फ्लॅटचा एरिया आहे त्याच्या बदल्यात तुम्हाला नवीन ॲडिशन एरिया किती दिला जातो, तुम्ही काही नवीन परचेस करताय का, त्याचाही उल्लेख त्याच्यात असला पाहिजे. ज्या ऑफर्स दिलेल्या आहेत, ज्या रेंट दिलेला आहे, त्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यात असला पाहिजे. त्याला एक तो IODचा प्लॅन, जिथं फ्लॅट आहे फ्लोअर प्लॅन, त्याच्यावर फ्लॅट मार्किंग करून त्याला जोडलेला असला पाहिजे. पार्किंग कुठं आहे त्याचा प्लॅन पार्किंगचा तो जोडला गेला पाहिजे. आणि मग अशा पद्धतीने तुमच्या फ्लॅटचा एरिया वगैरे सगळं करून PAAA तुम्हाला वॅकेट करायच्या अगोदर डेव्हलपरनी करून दिलं पाहिजे. आणि तो तुमचा म्हणजे जेव्हा समजा बिल्डरने काही केलं नाही, स्कीम केली नाही, टर्मिनेशन करायची वेळ आली, बिल्डर बदलायची वेळ आली, कोर्टात प्रूफ म्हणून दाखवायची वेळ आली, तर त्यावेळेला तुम्हाला हे डॉक्युमेंटचा खूप उपयोग होऊ शकतो. थोडक्यात एक ब्ल्यू प्रिंट म्हणून आपण म्हणू शकतो. हां. आणि तुमच्या ओनरशिपचा पुरावा नवीन फ्लॅटमध्ये, नवीन स्कीममध्ये. कारण तुम्हाला जेव्हा तुमची बिल्डिंग डिमॉलिश होते त्यावेळेस तुमच्याकडे कुठलाच पुरावा राहत नाही. त्यामुळं जेव्हा PAAA झालेलं असतं त्यावेळेला तुमच्याकडं हे बाबा आमचा या फ्लॅटवरती, या बिल्डिंगमध्ये 104 नंबरवरच्या फ्लॅटवरती माझा अधिकार आहे. तो फ्लॅट डबल विकला जात नाही. बरोबर असं बिल्डर म्हणू शकत नाही की बाबा 104 दुसऱ्या कोणी ते घेतला, तुम्ही दुसरा घ्या.